इंदापूर नगर परिषदेत कोण मारणार बाजी? दिग्गजांमध्ये लढत। इंदापूर नगर परिषदेच्या मागील निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधून अंकिता शहा नगराध्यक्ष झाल्या होत्या। प्रदीप गारटकर यांच्या पत्नी अनुराधा गारटकर यांचा त्यांनी दारुण पराभव केलेला। या पराभवाचा वचपा काढण्यासाठी अजित पवार गटाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी कंबर कसली आहे। सध्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांना पक्षात घेऊ नये आणि इंदापूर नगर परिषदेला नगराध्यक्ष म्हणून उमेदवारी देऊ नये यासाठी गारटकर यांनी विरोध कायम ठेवला। यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इंदापूर तालुक्याचे आमदार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यात बैठकही झाली, ज्यात भरणे आणि गारटकर यांच्यात बाचाबाची झाली। यानंतर योग्य सन्मान दिला तर पक्षात राहू, अन्यथा राजीनामा देऊ असा इशारा गारटकरांनी दिलेला आणि त्याप्रमाणे ते पक्षाबाहेर पडलेही। त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजप नेते प्रवीण माने यांच्याशी युती करून स्थानिक कृष्णा भीमा आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला। गेले 20 वर्ष राष्ट्रवादीसाठी एकनिष्ठ असणारे प्रदीप गारटकर यांनी अचानक हर्षवर्धन पाटील यांच्याशी आघाडी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। हर्षवर्धन पाटील यांनी प्रदीप गारटकर यांचा 3 वेळा पराभव केला होता। इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांनी 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचं तर 2024च्या विधानसभेला दत्तात्रय भरणे म्हणजे अजित पवार गटाचं काम केलं होतं। भरत शहा यांनी नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे। एकूणच ही निवडणूक तितकी सोपी राहिली नसून या निवडणुकीमध्ये एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तर दुसरीकडे शरद पवार गटाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर या सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे।